तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत साधी यंत्रे म्हणजे काय आणि त्यांचे 6 प्रकार कोणते. जर गरज पडली तर महत्त्वाच्या गोष्टी लिहून घ्या, ठीक आहे. तर जेव्हा आपण यंत्र हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतं असं हे मातीकाम करणारं मोठं यंत्र, किंवा खूप सारं गिअर असणारं असं एखादं यंत्र, किंवा असं एखादं जटिल उपकरण, तसंच एखादा मुद्रित परिपथ बोर्ड. बरोबर. पण लक्षात घ्या, आज आपण बोलणार आहोत साध्या यंत्रांबद्दल. साधं यंत्र ज्यामध्ये फक्त एक किंवा दोन भाग असतात आणि त्यांची रचना अतिशय साधी आणि सोपी असते. उदाहरणार्थ जर समजून घ्यायचं असेल तर हा एक पाना, हे एक साधं यंत्र आहे. स्क्रू हे सुद्धा एक साधं यंत्र आहे. तसेच एखादी छोटीशी कात्री, ती सुद्धा एक साधं यंत्र आहे. चाकू हे सुद्धा एक साधं यंत्र आहे. तर माझा प्रश्न आहे, साधं यंत्र कशाला म्हणायचं? तर लक्षात घ्या, दैनंदिन जीवनामध्ये कमी वेळेत कमी श्रमाने अधिक काम करण्यासाठी जे साधन वापरलं जातं, ज्यामध्ये एक किंवा दोनच भाग असतात आणि ज्यांची रचना साधी आणि सोपी असते, अशा यंत्रांना साधी यंत्रे असं म्हणतात. साध्या यंत्रांमध्ये दोन प्रकारच्या गोष्टी घडतात. एक म्हणजे लावलेल्या बलाची दिशा बदलते आणि दुसरं म्हणजे लावलेल्या बलाचं प्रमाण बदलतं. तर लक्षात घ्या, कोणतंही कार्य जर करायचं असेल तर या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. यंत्रानं लावलेल्या बलाची दिशा आणि त्या बलाचं प्रमाण. हे थोडंसं समजायला आता कठीण वाटू शकतं, पण अजिबात काळजी करू नका, हे खूप सोपं आहे. खूप साऱ्या उदाहरणांसह आपण हे सगळं समजावून घेणार आहोत, ठीक आहे. तर लक्षात घ्या, साधी यंत्रे 6 प्रकारची असतात. त्यातील पहिला प्रकार आहे चाक आणि आस. हे यंत्र अशा प्रकारे दिसतं. ही आहेत चाके आणि या चाकांना जोडणारा जो दांडा आहे त्याला म्हणतात आस. आस फिरला की चाकही फिरतं. आस आणि चाक ही जोडी एक साधं यंत्र आहे. याचा असंख्य ठिकाणी उपयोग होताना आपण पाहिला असेल. सायकल, कार, वेगवेगळ्या यंत्रांमध्ये आपण हे साधं यंत्र वापरलेलं आहे. मानवजातीच्या अगदी सुरुवातीच्या शोधांपैकी हा एक शोध आहे. बरोबर. आता आपण पाहूयात दुसरं साधं यंत्र, ते आहे कप्पी, पुली. हे यंत्र सुद्धा थोड्याफार प्रमाणात चाक आणि आस यांच्यासारखंच असतं. विहिरीतून पाणी काढण्याचं यंत्र तुम्ही पाहिलं असेल. एका दांड्याच्या वरती कप्पी गोल फिरत असते. जर एका टोकाला आपण बादली लावली आणि दुसऱ्या टोकाला जर आपण खालच्या बाजूने बल लावलं तर ही बादली वर वर येईल. बरोबर की नाही? तर नीट लक्षात घ्या, येथे साध्या यंत्राद्वारे आपण बलाची दिशा बदललेली आहे. आपण बल खालच्या दिशेने लावले, आपण दोरी खाली ओढत होतो, पण इथं बलाची दिशा बदलली, ती बादलीवर वरच्या दिशेने लागू झाली आणि त्यामुळेच बादली हळूहळू वर येते. बरोबर की नाही? चला पुढचे साधे यंत्र पाहूया. पुढचे साधे यंत्र आहे तरफ, लिव्हर. बल, टेकू आणि भार यांच्या स्थानावरून तरफेचे 3 प्रकार पडतात. ते आपण लवकरच व्यवस्थित नीट अभ्यासू. सध्या एका साध्या उदाहरणासह तरफ कसं काम करतं हे समजावून घेऊया. तर इथे तुम्हाला दिसत असेल एक दगड. बरोबर. आपल्याला त्याला हलवायचं. तर आपण काय करूयात, या तरफेच्या दांड्यावरती अशा प्रकारे बल लावूयात. तुमच्यातील बऱ्याच जणांना हे माहिती असेल किंवा तुम्ही असं करताना पाहिलं सुद्धा असेल. आता या तरफेमध्ये एक असा बिंदू असतो जो हलत नाही. तर या चित्रात असा कोणता बिंदू आहे जो हलत नाही? तर हा बिंदू जो हलत नाही आणि त्याला म्हणतात टेकू. तर लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे तरफेच्या प्रत्येक प्रकारामध्ये एक बिंदू असतो जो हलत नाही आणि तो म्हणजे टेकू. आता तरफेचं दुसरं उदाहरण बघूया. ही एक कात्री दिसत असेल तुम्हाला. बरोबर. इथे आपण कात्रीवरती अशा प्रकारे बल लावतो. तर इथं कोणता बिंदू आहे जो हलत नाही? तर इथे मध्यभागी हा जो स्क्रू आहे तो हलत नाही आणि तो म्हणजे टेकू. अजून एखादं उदाहरण पाहूयात. हा चिमटा, तो कसं एखादी वस्तू उचलतो ते बघा. तर या चिमट्याच्या 2 भुजांच्या मधल्या भागावरती आपण बल लावतो. मला सांगा, या चिमट्याचा टेकू कुठं आहे तो? तर हा तरफेच्या टोकावरील जो बिंदू आहे जो हलत नाही तो म्हणजे टेकू. बरोबर. समजलंय सर्वांना?
चला आता आपण पुढचं साधं यंत्र पाहूयात आणि ते म्हणजे उतरण. वजन उचलण्यासाठी तिरपी टेकवलेली जी फळी वापरली इथं, ती फळी काय करते तर त्या फळीमुळे आपल्याला कमी वजन पेलावं लागतं आणि वजन चढवणं सोपं होऊन जातं. तर अशा फळीला उतरण असं म्हणतात. उतरणीचा चढाव जितका कमी असेल तितकंच वजन कमी जाणवतं आपल्याला, परंतु ती उतरण लांबीला जास्त असते. आणि उतरणीचा चढाव जितका जास्त असतो तितकीच तिची लांबी कमी असते, परंतु आपल्याला अधिक वजन पेलावं लागतं. समजलं सगळ्यांना? चला पुढचा प्रकार पाहूयात. साध्या यंत्राचा 5वा प्रकार ते म्हणजे स्क्रू. स्क्रूवरचे जे आटे असतात ते अशा पद्धतीने केलेले असतात की त्यामुळे आपल्याला कमी बल लावावं लागतं. जर आपण एखादा खिळा एखाद्या फळीमध्ये ठोकत असू तर त्या खिळ्या ठोकण्यापेक्षा स्क्रू ठोकणे किंवा स्क्रू बसवणे हे अधिक सोपं होतं. ठीक आहे. आता 6वं यंत्र आहे ते म्हणजे पाचर. लाकूड फोडण्यासाठी कुऱ्हाडीचा उपयोग होतो. 2 उतरणी एकमेकांना जोडल्या की एक धारदार अवजार तयार होतं आणि अशा अवजाराला पाचर असं म्हणतात. पाचराचा उपयोग एखाद्या वस्तूचे 2 तुकडे करण्यासाठी होतो किंवा चिकटलेल्या वस्तू वेगळे करण्यासाठी होतो. कुऱ्हाड, सुरी, पटाशी ही पाचर या साध्या यंत्राची उदाहरणे आहेत. तर आता मला सांगा, या कुऱ्हाडीमध्ये पाचर हा भाग कुठे दिसतोय? या इथे, बरोबर. तर साधी यंत्रे आणि त्यांचे 6 प्रकार याबद्दल आपण आता सविस्तर माहिती करून घेतलेली आहे. तर लक्षात घ्या, श्रम कमी व्हावे, कमी वेळात अधिक काम व्हावे यासाठी ही यंत्रे वापरली जातात. ठीक आहे, इथेच थांबूयात. धन्यवाद.